नमस्कार मैत्रिणींनो, राजश्रीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 1 किलो शेंगदाण्यापासून शेंगदाणे लाडू कसे तयार करणार आहे ते आपण बघणार आहे। इथे मी 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत, ते असे चांगले मंद आचेवर भाजून घेणार आहोत। 15 ते 20 मिनिटे हे शेंगदाणे आपण भाजून घेणार। खरपूस असे शेंगदाणे भाजायला 15 ते 20 मिनिटं जातात। हे बघा, आपले 15-20 मिनिटं झालेले आहेत। शेंगदाणे पूर्णपणे असा भाजलेला आहे। हा शेंगदाणा मी जाडा शेंगदाणा घेतला होता, पाहिजे तर तुम्ही घुंगरू शेंगदाणाही इथे वापरू शकता। हे आपले आता भाजून झालेला आहे चांगला, तर आपण गॅस बंद करूया आणि ह्याला थंड होऊन देऊया। एक 15-20 मिनिटं थंड करून घेऊया। पूर्ण थंड झालेले आहेत, त्याचे आपण सगळी सालं काढून घेतलेली आहेत। तर 1 किलो शेंगदाण्यासाठी मी पाव किलो गूळ घेतलेला आहे। आता ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात। इथं मी 1 डिश घेतलेला आहे, तर इथं अर्धा डिश आपण गूळ टाकणार आहोत। आणि हे आपण बारीक करून घेणार आहोत। बारीक करताना आपल्याला एकदम बारीक नाहीये करायचं, आपल्याला मिक्सर बंद चालू करत बारीक करून घ्यायचं आहे। रवाळ असं बारीक करायचं आहे। हे बघा, रवाळ असं आपलं बारीक झालेलं आहे। शेंगदाणा लाडूचा असं रवाळ बारीक झालं ना, तर हा लाडू दाताला चिटकत नाहीये खाताना। हे सर्व प्रकारचं आपण अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहे। हे बघा, पूर्ण असं हे रवाळ बारीक करून झालेलं आहे। तर आपण ह्याचे आता लाडू बांधून घेऊया। तुम्ही हवा असेल तर 1 किलो शेंगदाण्याला 1 किलो गूळ पण वापरू शकता, तुम्हाला गोड हवा असेल तर। इथं मी पाऊण किलो वापरलेला आहे, जास्त गोड नकोय म्हणून। हा बघा, मस्त असा लाडू तयार झालेला आहे। असे सगळे लाडू आपण तयार करून घेणार आहे। हे बघा, आपले शेंगदाणा लाडू 1 किलोचे तयार झालेले आहेत। लाडूची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा।